सांग सांग भोलेनाथ सोलापूरची विमानसेवा सुरू होईल का? विमानसेवेबाबत शहर काँग्रेसने केले अनोखे आंदोलन। आश्वासन देऊनही विमानसेवा चालू न करता वारंवार सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली संयोजक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। यावेळी नंदी बैलाला सांग सांग भोलेनाथ सोलापुरात विमानसेवा सुरू होईल काय अशी विचारणा करण्यात येऊन प्रतिकात्मक विमानं उडवण्यात आली। यावेळी विमानसेवा सुरू करा, विमानसेवा सुरू करा, विमानसेवा सुरू होईल काय अशा घोषणाबाजीनं विमानतळ परिसर दुमदुमून गेला होता। दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न संसदेत मांडला होता। देशात राज्यात भाजपचं सरकार असूनही गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाहीये। तिकीट बुकिंगची तारीखही जाहीर करण्यात आली होती, परंतु विमानसेवा आजपर्यंत सुरू होऊ शकली नाही। विमानतळाला रंग देऊन नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान मोदींनी विमानतळाचं उद्घाटन केलं होतं। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानसेवा लवकर सुरू होईल असं जाहीर केलं होतं, परंतु विमानसेवा अद्याप सुरू झाली नाही। आणखीन किती वेळ हे भाजपवाले सोलापूरकरांच्या भावनांशी खेळणार आहेत असा सवाल या आंदोलनाच्या वेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी विचारला। चिमणीचे अडथळे आहेत, ते चिमणी पाडले। आज 3 वर्ष झालं चिमणी पाडून सिद्धेश्वर सरकारने काय इमान उडत नाही हेच त्याच लोक सांगत होते। चिमणी आडव्या मग 3 वर्ष झालं इमान का उडत नाही हे देखील आमचा प्रश्न आहे। आमदार नाही हो, सत्ता त्यांची आहे राज्यात, देशात सत्ता त्यांची आहे, पण मोदी सोबत एक देखील हे बोलू शकत नाहीत। तिथं जाऊन गप चुडीचूप बसतात, पण सोलापूर शहरामध्ये फार गाजावाजा करतात। हे फक्त सोलापूर शहरामध्येच बोलू शकतात, बाहेर गेल्यावर यांचं सगळ्यात महागांची खुर्ची असते आणि इथं मात्र मोठं बोलायचं असे नेते सोलापूर शहरामध्ये, त्यामुळे सोलापूर शहराची प्रगती होऊ शकत नाही। विमानसेवा नसल्यामुळे मोठा उद्योग सोलापूरला यायला तयार नाही असं उद्योगपतींचं म्हणणं आहे। त्यामुळे रोजगार निर्मिती देखील होत नसल्याचं माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी यावेळी सांगितलं। आपण पाहतोय की विमानसेवा सुरू करण्यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलं। आपण पाहतोय की गेले 2-2.5 वर्ष झालं की सरकार, भाजपाचं सरकार केंद्रातलं असू द्या राज्यातलं असू द्या, हे वारंवार जनते सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम करत आहे। आणि आज हे आंदोलन करण्याची वेळ का आली, कारण की 26 मेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विमानसेवा सुरू करू असं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं। आपण पाहतोय की हे सरकार फक्त तारीख पे तारीख देण्याचं काम करत आहे। DGCAचा परवाना येऊन 8 महिने झालं तरी सुद्धा हे सरकार आपल्या या ठिकाणी विमानसेवा सुरू करत नाही। परंतु अमरावतीमध्ये मात्र DGCAचा परवाना 33 आल्यानंतर 33 दिवसामध्ये 30व्या दिवशी त्यांनी विमानसेवा सुरू केली। पण सोलापूरकरांना मात्र या ठिकाणी वाटाण्याचा अक्षता देण्याचं काम हे सरकार करत आहे। मी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना इशारा देतो, येत्या 1 महिन्यामध्ये जर त्यांनी या विमानसेवेबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर निश्चितपणे कुठल्याही VIPचं विमान या ठिकाणी आम्ही काँग्रेस पार्टी उडू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा। या आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन नरोटे, संयोजक माजी नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तोपलवंडे, नरसिंह आसादे, सुनील रसाळे, गणेश डोंगरे, जुबेर कुरेशी, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, महेश लोंढे, अशोक कलशेट्टी, राजेंद्र शिरकुल, संजय गायकवाड, लखन गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, संजय कोराढे, भीमराव शिंदे, शाहू सलगर, आकाश वाघमारे, सलीमा शेख, अभिलाष अच्चुगटला तसंच नागरिक व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।